नमस्कार वायटी फॅमिली. उंदिओ म्हणलं की आपल्या तोंडाला पाणी सुटं पहा. जेव्हा आपल्या घरामध्ये जेवणामध्ये उंदिओ बनवला जातो तेव्हा नेहमीपेक्षा 2 घास आपल्याला जास्तच जातात पहा जेवणाचे. आणि एक सांगू का, उंदिओ बनवण्याच्या ना खूप साऱ्या पद्धती आहेत पहा. म्हणजे उंदिओ विविध पद्धतीने उंदिओ हा बनवला जातो. आणि त्याच पद्धतींपैकी आज आपण उंदिओची अशी एक पद्धत पाहणार आहोत. ही पद्धत आहे ती म्हणजे गुजरातमध्ये वलसाड येथे बनवला जाणारा भन्नाट असा चवीचा उंदिओ आज आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला हा उंदिओ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती हिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज 18 जानेवारी 2024 गुरुवार आहे आणि आज जनसनचा वाढदिवस आहे. त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. उंदिओसाठी लागणारा मसाला सांगते तुम्हाला. हे पहा, इथे तीळ घेतलेले आहेत, शेंगदाणे, अद्रक, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ही लसूण पात आहे पहा. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हे सगळं एकत्र असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर चला आता मी हे सर्व एकत्र मिक्सरला फिरवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. अशा पद्धतीने हा मसाला मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे. आता तेल गरम करून छान असा तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे पहा. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये सगळं हे मीठ पसरवलेलं आहे. आता गॅस सुरू करते आणि कढई प्रीहीट करते. मोठ्या गॅसवरती ही कढई झाकण ठेवून छान अशी 5 मिनिटं प्रीहीट होऊन द्यायची आहे. आता आपल्याला उंदिओसाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या मी तुम्हाला सांगते. बेबीकॉर्न, फ्लावर, सुरण, वाटाणा, पावटा, हरभरे, वांगी आणि बटाटा. आता हे सर्व आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने ह्या भाज्या सर्व अशा ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर भाज्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ह्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत. हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे छान असा पहा. मसाला आहे तेलामध्ये छान असा हा परतलेला मसाला आपल्या ह्या भाज्यांवरती घालून छान असं ह्या भाज्यांना चोळून घ्यायचा आहे, म्हणजेच मॅग्नेट करून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने हा मसाला सर्व भाज्यांना चोळून घेऊन मॅग्नेट करायचा. छान असा चोळून घ्यायचा. अशा पद्धतीने हा मसाला सर्व चोळून घेतलेला आहे. आता वांग्याचे 4 काप करून हा जो आपण परतलेला मसाला आहे ना तेलामध्ये, हा मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे. अशाच पद्धतीने हा मसाला आपल्याला बटाट्यामध्ये सुद्धा भरायचा आहे पहा. बटाटा सोलणीले पीलअप करायचा आहे आणि 2 भाग करायचे आहेत बटाट्याचे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला सर्व भरायचा आहे. आपण जसे वांग्याचे 4 भाग करतो ना, तसेच या बटाट्याची सुद्धा 4 काप अशा पद्धतीने करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे. आता हा मसाला छान असा वांगे बटाट्यामध्ये भरल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा आता हा जो राहिलेला मसाला आहे ना, हा मसाला सर्व भाज्यांना पुन्हा एकदा चोळून घ्यायचा आहे, म्हणजेच मॅग्नेट करून घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती अशा पद्धतीने पुन्हा आपण हा मसाला ह्या भाज्यांना मॅग्नेट करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यानंतर थोडंसं वरतून तेल सोडायचं आहे पहा. अशा पद्धतीने ह्याच्यावरती तेल सोडल्याच्या नंतर सॉल्ट ॲड करायचं आहे. सॉल्ट ॲड केल्याच्या नंतर ह्याच्यावरती हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्याच्या नंतर ह्याच्यावरती आपल्याला लाल मिरची पावडर आहे, ती लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. लाल मिरची पावडर ॲड केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. तसेच
पावभाजी मसाला ॲड केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये गरम काळा मसाला ॲड करायचा आहे। पहा इथे सर्व मी जे काही मेजरमेंट यूज केलं आहे ह्या रेसिपीसाठी, हे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेव्हा तुम्ही सर्व मेजरमेंटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। अशा पद्धतीने हे सर्व मसाले ह्याच्यावरती ॲड केल्याच्या नंतर आता हे पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत या भाजीला। म्हणजेच आपण जो तेलामध्ये जो परतलेला मसाला होता तो जसा मॅग्नेट केला, तसेच आपण हे जे काही वरतून मसाले पावडर जे यूज केलेले आहेत या भाजीला, ते मसाले पावडरसुद्धा ह्याला मॅग्नेट करून घ्यायचे आहेत। पहा अशा पद्धतीने सर्व हे भाजीला चोळून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यानंतर 5 मिनटं ही भाजी अशीच साईडला ठेवायची आहे मॅग्नेट होण्यासाठी। आता एक प्लेट घ्यायची आहे। एक प्लेट घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे आणि तेल सर्व प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे। तर आता अशा पद्धतीने हे सर्व तेल प्लेटला ग्रीस केल्याच्या नंतर आपल्याला ह्या प्लेटवरती ह्या मॅग्नेट केलेल्या भाज्या छान अशा ठेवायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने ह्या भाज्या ह्या प्लेटवरती ठेवून नंतर आपल्याला आपण जी कढई गॅसवरती फ्री हीट होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये ही प्लेट आपल्याला ह्या भाज्या शिजवण्यासाठी ठेवायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने आपण ह्या भाज्या सर्व ह्या प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत, ट्रान्सफर केलेल्या आहेत। आता फ्री हीट झालेल्या कढईचं झाकण काढायचे आहे आणि ही जी भाज्यांची प्लेट आहे आपली, ही भाज्यांची प्लेट ह्या कढईमध्ये ठेवायची आहे आणि गॅस आपल्याला आता मीडियम टू लो हीटवरती 15 ते 20 मिनटं अशा पद्धतीने आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। पहा तर पहा अशा पद्धतीने ही प्लेट ह्या भाज्यांची ह्या कढईमध्ये ठेवायची आहे आणि ह्याच्यानंतर पुन्हा थोडंसं वरतून असं तेल सोडायचं आहे। आता कढईवरती झाकण ठेवून अशा पद्धतीने ह्या भाज्या सर्व शिजून घ्यायचे। तर पहा 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। आता 15 ते 20 मिनटानंतर अशा पद्धतीने आपल्या ह्या भाज्या शिजवून झालेल्या आहेत। पहा अशा पद्धतीने आपली ही भाज्या सर्व शिजवलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून पुन्हा 5 मिनटं ह्या कढईवरती झाकण ठेवायचं आहे। 5 मिनटं झालेली आहेत। पहा 5 मिनटानंतर पुन्हा आपण कढईवरचं झाकण काढलेलं आहे। तर पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या उंदियोच्या भाज्या छान अशा मस्त शिजवून झालेल्या आहेत। आता ह्या उंदियोच्या भाज्यांची प्लेट बाहेर काढून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने छान अशा ह्या उंदियोच्या भाज्या आपल्या उत्कृष्टरित्या अशा ह्या शिजवून घेतलेल्या आहेत आपण। आता काय करायचं आहे आपल्याला, एक सांगू का, तुम्ही ह्या उंदियोच्या भाज्या ना अशा जरी तुम्ही सर्व केल्या ना खाण्यासाठी तरी खूप छान लागतात। पहा पण आपण जी रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे गुजरातमधील उलसाड येथे बनवली जाणारी उंदियोची भाजी बनवत आहोत। त्याच्यामुळे उलसाडमध्ये ज्या पद्धतीने हा उंदियो बनवला जातो त्याच पद्धतीने आपण आज हा उंदियो बनवणार आहोत। तर पहा अशा पद्धतीने आपण ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, गॅस सुरू करायचा आहे। गॅस सुरू केल्याच्या नंतर त्याच्यावरती पातेलं ठेवायचं आहे गरम करण्यासाठी। मी इथे पातेलं ठेवलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता। तर पहा पातेलं छान असं गरम झालेलं आहे। आता पातेलं छान असं गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। तेल छान असं तापल्याच्या नंतर फोडणीला आपल्याला कढीपत्ता, जिरं, लाल तिखट, हळद, हिंग छान असं फोडणीला घालायचं आहे। ही फोडणी छान 2 मिनटं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या ज्या उंदियोच्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत ह्या उंदियोच्या भाज्या फोडणीला घालून छान अशा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायच्या आहेत। ह्या भाज्या 2 ते 3 मिनटं छान परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। ह्याच्यामध्ये मी इथे गार पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही शक्यतो गरम पाणी ॲड करा। तर पहा इथे पाणी ॲड केल्याच्या नंतर छान अशी ह्याला रटरट उकळी येऊन द्यायची आहे। रटरट छान उकळी येऊन दिली की त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कसुरी मेथी छान अशी चोळून घालायची आहे। कसुरी मेथी छान अशी चोळून घातल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायची आहे ही भाजी।
आणि त्यानंतर गॅस बारीक करून पुन्हा हिला छान अशा पद्धतीने उकळी येऊन द्यायची आहे आणि गॅस बंद करून झाकण ठेवून ही भाजी 15 ते 20 मिनटं अशीच ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला ही भाजी सर्व करण्यासाठी घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीने आपली ही उंदियोची भाजी तयार झालेली आहे. तर पहा आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण हा गुजरातमधील उलसाड येथे बनवला जाणारा उंदियो हा सर्व करायला घेऊयात. इतका अप्रतिम झालेला आहे ना हा उंदियो, खूप उत्कृष्ट झालेला आहे पहा. तर आता हा उलसाडचा उंदियो आपण सर्व करायला घेऊयात. हा उंदियो तुम्ही पुरीसोबत किंवा बटर नानसोबत किंवा नुसता जिरा राईससोबत सुद्धा तुम्ही हा उंदियो सर्व करू शकता. पण गुजरातमध्ये उलसाड येथे हा उंदियो आहे ना पुरीसोबत सर्व केला जातो, तेव्हा मी सजेशन करेन तुम्ही हा उंदियो पुरीसोबतच सर्व करा. खूप तर पहा अशा पद्धतीने चवीला भन्नाट असा हा उत्कृष्ट असलेला गुजरातमध्ये उलसाड येथे बनवला जाणारा हा उंदियो आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा गुजरातमध्ये उलसाड येथे बनवला जाणारा सुरती उंदियो? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझी कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.